निरोगी राहून दीर्घायू होऊन आकाशात भरारी घेऊया। चला दोस्त हो रोगराईला हकलून देऊया। हॅलो फ्रेंड्स, मी आरजे बोलतोय, अर्थात आरजे मनोरंजन राम जावळे या चॅनलवर आपणा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण सादर करत आहोत तुमच्या समोर एक उखाण्यांची मैफिल। ही मैफिल नवरा बायको दोघांनी येऊन उखाणं म्हणायचं आहे। नवऱ्यानं एक उखाणं सादर करायचं आहे, बायकोने एक करायचं आहे आणि अशा आपण 5 जोड्या निवडलेल्या आहेत। हे 5 प्रकारचे वेगवेगळ्या स्तरातील पती पत्नी येऊन आपल्या समोर उखाणे घेणार आहेत। आता पहा की याच्यामधून त्यांचं एकमेकाशी असलेले संबंध कसे दिसून येतात, एकमेकाविषयी असलेली भावना ते कशा प्रकारे व्यक्त करतात, अप्रत्यक्षपणे एकमेकावरचा राग संताप कसा करतात किंवा एकमेकाविषयीचं प्रेम कसं व्यक्त करतात आणि एकमेकाविषयीचा असलेला आदर असो किंवा तिरस्कार असो किंवा एक आगतिकतेची भावना असो, हे कशा प्रकारे ते व्यक्त करत आहे असे हे उखाणे आपण ह्या 5 जोड्यांच्याकडून ऐकणार आहोत। तर हे पाहत असताना तुम्ही एकच ठरवा की तुम्ही या कोणत्या जोडीमध्ये बसता। या 5 जोडीपैकी तुमची नवरा बायकोची जोडी कोणत्या ग्रुपमध्ये बसत आहे एवढं एक लक्षात ठेवा। तर चला सुरू करूया। पहिली जोडी आहे आपली, ती आहे नवीन लग्न झालेली एकदम आनंदी जोडी। तर त्याच्यातला आता नवरा उखाणा घेतोय अगोदर। तर तो म्हणतो, गळ्यात घातली चैन डोक्याला लावला टिका, गळ्यात घातली चैन डोक्याला लावला टिका आणि ही घर नाही बघत दार नाही बघत कुठेही घेते मुका। मग त्याची बायको येते। आता बायको थोडीशी जाड आहे, पण त्यावेळेला कसं चालत असतं, त्यावेळेला कोणी दोषकडे लक्ष देत नाही। तर ती काय म्हणते, घालत होते वेणी फणी, घालत होते वेणी फणी समोर होता आईना, घालत होते वेणी फणी समोर होता आईना, रावांनी मला मारली मिठी मी त्यांच्या मिठीतच माईना। आता ही जोडी गेली। आता दुसरी जोडी येते। हे नाराज जोडी, लग्न होऊन काही वर्ष झालेली आहे, एकमेकावर खूप नाराज आहेत। आता ही नाराज जोडी आली। आता नवरा उखाणा घेतोय, माझं आयुष्य झालं एक पाय तळ्यात एक पाय मळ्यात, माझं आयुष्य झालं एक पाय तळ्यात एक पाय मळ्यात, हिच्या बरोबर लग्न करून पडलं म्हशीचं लोडणं गळ्यात। तिनं पाहिलं, बरं असे का। आता ती आली, तिनं उखाणा घेतला ह्याच्यापेक्षा ठेक्यात जोरात, चांदीच्या ताटात खव्याचा पेढा, चांदीच्या ताटात खव्याचा पेढा, आमचे हे म्हणजे ज्ञानेश्वरचा रेडा। आणि तिला आणखी वाटलं की कमी पडतंय, ती म्हणली आणखी एक सांगते। पुन्हा म्हणली ती, बांधा बांधानं जाताना मी भुईमुग उपटलं। बघा मी ह्याला किती चिल्लर समजते। बांधा बांधानं जाताना मी एक भुईमुग उपटलं, हे लाडानं आले माझ्या अंगावर, त्यांना मी झुरळासारखं झटकलं। बघा आता ही एक जोडी झाली। याच्यानंतर ती जोडी येत आहे, ते पहा परिस्थिती माणसाला कशी बनवत असते, पण ते कशा प्रकारे ती हाताळतात। एक पिदाडा माणूस आहे दारुड्या, तो आणि त्याची बायको आलेत। आता तर तो पिदाडा उठला दारुड्या आणि त्यानं नाव घेतलं, आल्या आल्या सासूबाई, आल्या आल्या सासूबाई पाया पडतो वाकून, आल्या आल्या सासूबाई पाया पडतो वाकून आणि बायकोचं नाव घेतो एक क्वार्टर टाकून। बघा त्यानं त्याच्या स्टाईलनं त्याच्या अनुपणानं नाव घेतलं। आता त्याला कशा प्रकारे प्रतिसाद द्यायचा, त्याची बायको किती हुशार आणि किती समजदार आहे पहा। ती आली आणि ती काय म्हणते, दिवळीत दिवळी, दिवळीत दिवळी, दिवळीत बसली होती मणी मावशी, दिवळीत दिवळी, दिवळीत बसली होती मणी मावशी, रावांचं नाव घेते गटारी अमावस्येच्या दिवशी। आणि तिने हसून नाव घेतलंय। अशा पण काही जोड्या असतात
आता याच्यानंतर एक खडूस म्हणजे पश्चाताप झालेले नवरा बायको आहे. एकदम एकमेकाला ते खडूस समजतात. एवढा पश्चाताप त्यांना झालेला आहे तर त्याला आता नवरा नाव घेतो. लग्नात 4 दिवस एवढी लाजली, लग्नात 4 दिवस एवढी लाजली, महिन्यात 4 महिन्यात बदल झाला, आता केवढी माजली. मग आता तिनं मला म्हणते का माजली, ठीक आहे. आता ती म्हणते, ती नाव घेते, वरून गोरे आतून काळे. हे वरून गोरे आतून काळे हे दिसतात भोळे पण अंगात लई चाळे. आणि तिला हे आणखी कमी वाटलं म्हणून तिने आणखी नाव घेतलं, प्रीती झिंटाच्या गालावर पडतात छान छान खळ्या. प्रीती झिंटाच्या गालावर पडतात छान छान खळ्या, आमच्या रावांचे दात म्हणजे जशा लाकडांच्या फळ्या. बस तू एक शेर मी 1.25 शेर म्हटलं होतं, झालं. आता एक समाधानी आनंदी एकमेकाची स्तुती करणारी अशी नवरा बायकोची जोडी ही 5वी जोडी आहे. ती येते. आता त्याच्यातला नवरा नाव घेतो, उखाण्यांची मैफिल आली या रंगात. उखाण्यांची मैफिल आली या रंगात, अहो 36च्या 36 गुण आहेत माझ्या बायकोच्या अंगात. अरे वा, पहा. पुन्हा त्याला हे थोडं कमी वाटलं म्हणून त्यानं काय म्हटलं, केळीचं पान टराटरा फाटतं, केळीचं पान टराटरा फाटतं आणि तिचं नाव घ्यायला लय भारी वाटतं. बघा एवढं त्याला आनंद वाटतोय. मग आता त्याची बायको आली. त्याची बायको आली, ती काय म्हणते, 7 समुद्रापलीकडे रंगतो राधाकृष्णाचा खेळ. 7 समुद्राच्या पलीकडे रंगतो राधाकृष्णाचा खेळ, रावांचे नाव घेते आली संध्याकाळी आमची भेटण्याची वेळ. लग्न होऊन 8-10 वर्ष होऊन गेलेले आहेत तरी पण हे जे प्रेम जिवंत आहे, अशा प्रकारे आपलं प्रेम किती जिवंत आहे, कशा प्रकारे त्याला पुनर्निर्माण करता येतं का, त्याचा काय जीर्णोद्धार करता येतो का, याचा पण विचार केला पाहिजे. आणि चांगल्यात चांगली जोडी वाटावी अशा प्रकारे आपण प्रयत्न करावा. यासाठी हा व्हिडिओचा उखाण्यांची मैफिल याचा आपण प्रयत्न केला. आवडला असेल तर इतरांना पाठवा, लाईक करा, कॉमेंट करा. आणि आजपर्यंत आज जे मनोरंजन राम जावळे हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.